पण काँग्रेस पार्टीमध्ये अंतर्गत धुसफूस आहे आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पार्टीमधले मोठ्या प्रमाणावर मोठे मोठे नेते हे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कामध्ये आहे। मी यापूर्वी अनेक वेळा सांगितलं आहे की काँग्रेस पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर धुसफूस सुरू आहे, त्यांचा अंतर्गत वाद निवडा आहे, त्यांच्या नेतृत्वामध्ये समन्वय घडवण्यासाठी क्षमताच नाहीये आणि त्यामुळं मला वाटतं हा राजीनामा हे बघावं लागेल कुठल्या कारणाने दिला आहे। पण काँग्रेस पार्टीमध्ये अंतर्गत धुसफूस आहे आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पार्टीमधले मोठ्या प्रमाणावर मोठे मोठे नेते हे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कामध्ये आहे। पण काँग्रेस पार्टीमध्ये मात्र अस्वस्थता आहे। आपण देवळांचं उदाहरण घ्या, बाबा सिद्दीकीचं उदाहरण घ्या, आता अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला आहे, असे पुढच्या काळामध्ये मला त्या ठिकाणी सांगता येणार नाही, पण अध्यक्ष म्हणून माझ्याकडे कुठली चर्चा याबद्दल नाही। तुमच्या पक्षात तर तुम्ही घ्यायला तयार आहे का? मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे, मोदीजींनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला आहे आणि विकसित भारताला त्या संकल्पाला साथ देण्याकरता आमचा दुपट्टा आणि आमचा विचार आणि आमची विचारधारा कोणी जर स्वीकारत असेल त्यांचं स्वागत आहे। त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला, त्यानंतर हातानेवर माजी आमदार दिले, त्यामुळे इतक्या तातडीने जर का त्यांनी राजीनामा दिला असेल तर निश्चितच काही बोलणं झालं होतं की काय? काहीही बोलणं झालं नाहीये अजून, या वेळेपर्यंत माझ्याकडे कुठलाही प्रस्ताव नाही। सोलापूरवरनं लोक येत आहे, लातूरवरनं मोठ्या प्रमाणात लोक येत आहे, अजून नांदेडची बातमी माझ्याकडे नाही। आपण राज्यसभेमध्ये ओढाओढ होणार नाही असं म्हणताय, एकीकडे काँग्रेसमध्ये धुसफूस आहे, त्याच्यावर भाजप आपल्या शेगडी घेऊन राज्यसभेची पोळी शेकणार। मला काहीच आम्हाला गरजच नाही शेगडी तयार करायची पोळी शेकायची, आमच्याकडे ऑलरेडी स्ट्रेंथ आहे, आमच्याकडे तेवढे लोक आहेत। फटका झाला, माझा वनवास झाला अशा पद्धतीचं वक्तव्य तुम्ही फिरवून दाखवलं। मी काल पंकजाचं भाषण ऐकलंय। खर तर निवडणूक एकदा 5 वर्ष त्या विधानमंडळात नाही आहे किंवा लोकप्रतिनिधी म्हणून नाही आहे, तर त्यांनी सहज वक्तव्य केलं आहे, त्याला फिरून फारून पुन्हा एकदा पंकजाताईला पुन्हा 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 दाखवतात आहे। काहीच संबंध नाही आहे। पंकजाताईचं नेतृत्व हे मोठं आहे, पंकजाताई आमच्या नेत्या आहेत, भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत, केंद्रीय नेतृत्व आणि त्या केंद्रात नेते आहेत, त्यामुळे केंद्रीय नेतृत्व लवकरच चांगला निर्णय येईल अशी आमची अपेक्षा आहे। आमच्या विदर्भ टाइम्स YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्या सोबत अपडेट।